तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भिवंडी महापौर निवडणुकीतून मोठी बातमी येते। भिवंडी महापौर पदाची आज निवडणूक पार पडणार आहे। भिवंडी मनपात महापौर पदावर नारायण चौधरींच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। नारायण चौधरी यांनी काही नगरसेवकांचा गट तयार केल्यानं भिवंडी सेक्युलर पार्टीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। नारायण चौधरीच महापौरपदी विराजमान होतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते। पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ नये यासाठी 14 ते 15 नगरसेवकांचा गट तयार करण्याची तयारीही सुरू असल्याचं समजतंय। नारायण चौधरी महापौर बनले तर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। निवडणुकीच्या एक दिवस आधीच भिवंडी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांसह सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झालेत। काँग्रेसकडून तारिक मोमीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्याशिवाय भाजपच्या दुसऱ्या गटानं स्नेहा पाटील यांचा अर्ज महापौर पदासाठी भरला असून शिंदेच्या शिवसेनेनं सुचित्रा म्हात्रे आणि बाळाराम चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, या निवडणुकीसाठी आता अवघा एकच तास शिल्लक आहे, काय घडामोडी घडतायत? माधवी, जसं तू आता सांगितलंस की भाजपमधून एक गट नाराज झाला, कारण की स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे नारायण चौधरी नाराज झाले आणि तो भाजपचा गट जो आहे तो काँग्रेससोबत येऊन नारायण चौधरी हे महापौर बनण्याची शक्यता आहे। आणि ज्यांच्याकडे उपमहापौर पद देण्यात आलेलं आहे ते आहेत काँग्रेसचे तारिक मोमीन। पण अशाच प्रकारची शक्यता काँग्रेसमध्ये देखील आहे। काँग्रेसमध्ये देखील एक गट असा आहे जो प्रचंड नाराज झालेला आहे, कारण की काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे एकत्रितरित्या जर एखादी अजून काही नगरसेवक किंवा फक्त 4 नगरसेवक त्यांच्याकडे जोडले गेले असते तर संपूर्ण त्यांच्याकडे सत्ता बसलेली असती, काँग्रेसचा स्वतःचा महापौर बसला असता। हे न करता स्थानिक नेत्यांनी काही लोकांनी एकत्रितरित्या भाजपला आपला पक्ष विकला असा आरोप काँग्रेसच्या काही लोकांनी केलेला आहे। त्यामुळे काँग्रेसमधला देखील नगरसेवकांचा एक गट हा नाराज आहे आणि त्यामुळेच ज्यावेळी नारायण चौधरी यांच्यासाठी वोटिंग केलं जाईल त्यावेळी हा जो काँग्रेसचा नाराज गट आहे तो नारायण चौधरी यांना वोट करणार का त्याच्यासाठी व्हीप देखील काढण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील शक्यता कमी सांगितली जाते की काँग्रेसमधला हा जो नगरसेवकांचा गट आहे तो नारायण चौधरी यांना वोट करेल। त्यामुळे थेट भाजपकडे देखील महापौर पद सध्याच्या घडीला नाहीये आणि थेट काँग्रेसकडे देखील महापौर पद सध्याच्या घडीला नाहीये। नारायण चौधरी यांचं नाव जरी जवळपास निश्चित मानलं जात असलं तर देखील जर काँग्रेसमधल्या नाराज लोकांनी जर वोटिंग केलं नाही किंवा विरोधात वोटिंग केलं तर मात्र गेम पुन्हा पलटू शकतो आणि ऐनवेळी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळेच आता कोण नाराज कोणत्या गटात आहे, समाजवादी पार्टी कोणाच्या बाजूने उभी राहणार, शिवसेना याच्यामध्ये कशा प्रकारे रोल तिचा असणार आहे। नक्कीच अक्षय, म्हणजे नाराजी दोन्ही बाजूला आहे, अंतर्गत वाद दोन्ही बाजूला आहे आणि त्यामुळे आता चंद्रपूरचा बदला काँग्रेस आता भिवंडीमध्ये घेणार का की पुन्हा एकदा काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत नाराजीचा फटका बसणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भिवंडीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असा मोठा आरोप काँग्रेसचे भिवंडीचे शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी केलाय। या संदर्भात लेखी तक्रार मोमीन यांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांचा पक्ष हाताशी धरून आता काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप रशीद ताहिर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे। ज्याप्रमाणे प्रदेश काँग्रेस जे आहेत डायरेक्ट सिच्युएशनचं डील करत आहेत, डायरेक्ट ते रईस शेखला धरून जे आहेत आणि सर्व आदेश काढत आहे, व्हीप काढत आहे आणि जिल्हाध्यक्षाला न कळवता हे सर्व काम करत आहे। यावर पूर्ण भिवंडीमध्ये पूर्ण आमची कार्यकारिणी जे आहेत आमचे लोक आहेत काँग्रेसमध्ये सर्व लोक नाराज आहेत। कुठेतरी तुम्ही या ठिकाणी पक्ष विकल्याचा देखील आरोप केलेला आहे, ते क्लिअर दिसत आहे आपल्याला। मी काय बोलू आता यापेक्षा जास्ती का माझ्या पत्रामध्ये मी लिहिले आहेत सर्व भाजपाचा गेम प्लॅन आहे आणि यामध्ये आमचे लोक सामील आहेत। तर भिवंडी महापौर निवडणुकीआधी भाजपचा व्हीप जारी झालेला आहे। भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना पक्षादेश देण्यात आलेला आहे। भिवंडीमध्ये भाजपकडे 22 नगरसेवक असून सध्या फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय।
भाजपकडून स्नेहा पाटील यांना मतदान करण्यासाठी आता व्हीप जारी करण्यात आलेला आहे. दुसरीकडे भाजपचा एक गट जो नारायण चौधरी यांच्या सोबत आहे ते सगळे नगरसेवक आता त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत, सेक्युलर फ्रंटला जाऊन मिळालेले आहेत. त्यामुळे आता भाजपच्या या व्हीपचं पालन नेमकं केलं जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.